श्रीराम. सर्व श्रोत्यांना हृदयापासून प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज अरण्यकांडातील अध्याय 10वा, दूषण राक्षसाचा वध. ओम श्रीराम. अशा प्रकारे पुढे पुन्हा प्रचंड युद्धाला सुरुवात होते. राक्षस शस्त्रास्त्रांनी संपूर्ण आकाश भरून टाकतात. काही क्षणाकरिता तर श्रीराम व लक्ष्मण झाकोळले जातात, दिसेनासे होतात. परंतु पुढच्याच क्षणी श्रीराम सर्व शस्त्रास्त्रांचा नायनाट करतात. त्यामुळे तिथे शांती आणि स्थिरता निर्माण होते व त्यातूनच महास्वस्थता प्राप्त होते. व मग श्रीराम पुढे खर, दूषण व त्रिशिरा यांचा वध करतात. आता आपण हे साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या ठिकाणी या आसक्तीने निर्माण केलेल्या वादळामुळे प्रचंड अशी खळबळ निर्माण होते व त्यामुळे साधकाचे आध्यात्मिक जीवन काही काळाकरिता झाकोळले जाते. परंतु त्याच्या गुरुदेवांच्या कृपेमुळे आसक्तीचा नाश होऊन त्रिपुटीचा अंत होतो व साधकाचे अध्यात्म जीवन पुन्हा सुरळीत होते व गुरुकृपेमुळे त्याचे ठिकाणी शांती व स्थिरता येऊन महास्वस्थता प्रस्थापित होते. आता आपण या अध्यायाचे सार थोडक्यात पाहू. इथे कथेमध्ये शूर्पणखा खरदूषणांकडे जाते. खरदूषण व त्रिशिरा मागच्या अध्यायामध्ये खराचा वध श्रीरामाने केलेला आहे. आता इथे दूषण, त्रिशिरा व शूर्पणखा पुन्हा युद्धास सामोरे आलेले आहेत. ते श्रीरामांच्यावर खूप शस्त्रास्त्रांचा मारा करतात. त्यामुळे श्रीराम व लक्ष्मण झाकोळले जातात. परंतु पुढच्याच क्षणी श्रीराम सर्व शस्त्रास्त्रांचा नायनाट करतात व त्या खर, दूषण आणि त्रिशिरा तिघांचाही ते विनाश करतात. हा कथेचा भाग झाला. हे साधकाच्या दृष्टीने कसे? साधकाच्या दृष्टीने आसक्ती इतकी खळबळ माजवते की आपण पाहिलं की आसक्तीतून काय होतं? अहंकार अशुद्ध होतो, त्यामुळे हव्यास वाढतो, त्यामुळे मन गर्विष्ठ होतं. मग त्याच्या ठिकाणी निर्बुद्धता निर्माण होते, शुद्ध बुद्धी राहत नाही, निर्बुद्धीचा कळस होतो म्हणजेच खर. आणि त्याच्या ठिकाणी मग त्याच्या कर्मातून दोषांचे डोंगर उभे राहतात. असं ही एक आसक्ती एवढं मोठं साधकाच्या जीवनात वादळ निर्माण करते. मात्र आणि त्याने होतं असं की साधकाचं आध्यात्मिक जीवनच झाकोळले जातं. म्हणजे मी अध्यात्म करतो का, हाच कधी कधी मला प्रश्न पडतो. इतकं एक गोष्ट ही आसक्ती करते. म्हणून आसक्ती ही महाभयंकर आहे. आसक्तीमधून या सगळ्या गोष्टी पुढे निर्माण होतात. परंतु जर माझ्या अंतरंगामध्ये दृढ श्रद्धा असेल, विश्वास असेल माझ्या सद्गुरूंच्यावर, माझ्या गुरुप्रणित साधनेवर, माझ्या तळमळीवर, माझ्या समर्पणावर, तर मग सद्गुरू त्या साधकाला या आसक्तीच्या वादळातून सुद्धा सही सलामत बाहेर काढतात. त्याच्या ठिकाणी ते कृपेचा वर्षाव करतात. त्याच्या ठिकाणी जे दोष निर्माण व्हायला लागते असतात ते कमी करतात. त्याच्या ठिकाणी जी निर्बुद्धता आलेली असते ती सुबुद्धीत परिवर्तित करतात.
त्याचे जे मन गर्विष्ठ व्हायला लागलेलं असतं ते शुद्ध मन व्हायला लागतं. त्याच्या ठिकाणी जो हव्यास म्हणजे प्रपंचाचा, संसाराचा, सत्तेचा, संपत्तीचा, भौतिक जीवनातली सुखांचा हा जो हव्यास निर्माण झाला असतो तो हव्यास कमी कमी करतात, त्याचा अहंकार शुद्ध करतात आणि आसक्तीलाही थांबवतात. अशा पद्धतीने सद्गुरू साधकावर कृपा करतात आणि त्याला या वादळातनं बाहेर काढतात. त्यामुळे त्याच्या ठिकाणी काय होतं मग, शांती, स्थिरता व महास्वस्थता. महास्वस्थता ही मोठी गोष्ट आहे, कारण शांती येते निघून जाते, परमशांती मिळवायची असते. स्थिरता येते निघून जाते, परंतु महास्वस्थता आली मग साधकाचा आध्यात्मिक प्रवास फार पुढच्या वेगाने सुरू होतो. इथे आसक्ती कसं आध्यात्मिक जीवन उद्ध्वस्त करते किंवा किती मोठा गोंधळ घालते, किती किती मोठं वादळ निर्माण करते, आपण त्याविषयीचे एक छोटंसं उदाहरण पाहू. सूरदास यांच्या जीवनातली एक गोष्ट आपण पाहू. सूरदास हे त्यांचा पिंड हा आध्यात्मिक असतो, परंतु तरुण वयापर्यंत अभ्यास करून झाल्यानंतर त्यांचा विवाह होतो. विवाहानंतर त्यांची पत्नी खूप सुंदर असते, त्यामुळे ते पत्नीच्या त्या सुंदरतेच्या मोहात इतके डुंबतात की ते सर्वस्व विसरून जातात. एके दिवशी असं होतं, त्यांची पत्नी माहेरी निघून जाते. 1-2 दिवस जातात, त्यांना पत्नी पाहिल्याशिवाय चैनच पडत नाही. त्या काळामध्ये प्रचंड बाहेर धो 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 पाऊस पडत असतो. अशा धो धो पावसात ते चालत आपल्या पत्नीच्या माहेराकडे जातात. मध्ये गंगा नदी आडवी असते, तर त्यांना काय प्रश्न पडतो, आता पलीकडे कसं जायचं, नदीला महापूर आलेला आहे. परंतु रात्रीचा प्रसंग आहे हा, आणि तेवढ्यात त्यांना एक लाकडाचा ओंडक्यासारखी वस्तू दिसते. तो लाकडाचा ओंडका नसतो, तर ते एक प्रेत असतं. परंतु त्यांना असं वाटतं की माझ्या पत्नीचं माझ्यावर किती प्रेम आहे, मी पलीकडे यावं म्हणून तिने हा लाकडाचा ओंडका पाठवून दिला आहे. पहा, एक विचित्र गोष्ट असते मानवी जीवनातली. ते त्या लाकडाच्या ओंडक्यावर बसतात, म्हणजे त्या प्रेतावर बसतात, आणि पाण्याचा एक गुणधर्म असतो, मर्त्य वस्तूला पाणी नेहमी बाहेर फेकत असतं. त्यामुळं ते त्या प्रेतावर बसून नदीच्या पार जातात, आणि अशा धो धो पावसातच मग ते तिच्या माहेरी पोहोचतात. आणि त्यांच्या घराजवळ गेल्यानंतर त्यांचं घर दुमजली असतं. त्यांची पत्नी ही वरच्या मजल्यावरच्या खोलीमध्ये असते, हे त्यांना माहीत असतं. परंतु आता जायचं कसं, दरवाजे वाजवायचे कसे, त्या सासूरवाडीतले लोक काय म्हणतील. मग त्यांना खिडकीतून अंधुकसा प्रकाश दिसतो दिव्याचा. मग ती खिडकी उघडी आहे, मग आपण आता असं वर चढून जावं. तर तेवढ्यात तिथे त्यांना एक दोर दिसतो, परंतु तो दोर नसतो, तो अजगर असतो, भला मोठा साप असतो, तो वर चढलेला असतो. त्या सूरदासांना असं वाटतं की माझ्या पत्नीचं माझ्यावर किती प्रेम आहे, तिने माझी किती मोठी सोय करून ठेवली, ती माझ्या भेटीसाठी किती आतुर झालेली आहे. आणि त्या दोरखंडाला चढून ते वरती चढतात. परंतु तो दोरखंड नसतो. ते खिडकीतनं आत उतरतात, पत्नीला जाग करतात. तेव्हा पत्नीला आश्चर्याचा धक्का बसतो की बाहेर धो धो पाऊस पडतोय, नदीला पूर आलेला असेल, हे आले कसे असतील. तेव्हा ती सगळी कहाणी ते सांगतात की तू माझी किती सोय केलीस, तुझं माझ्यावर किती प्रेम आहे, तू त्या नदीमध्ये लाकडाचा ओंडका पाठवलास, इथे मी वर यावं गुपचूप म्हणून तू खिडकीला दोर बांधून ठेवलास. तर ती म्हणते, अहो मी यातलं काहीच केलेलं नाही, तुम्ही येणार हे मला माहीतही नाही, मी लाकडाचा ओंडका पाठवलेला नाही आणि मी इथे दोर पण बांधलेला नाही. ते जेव्हा पाहिले जातात तर तो भला प्रचंड मोठा अजगर पाहतात ते. तेव्हा सूरदासांची पत्नी म्हणते की या मर्त्य नाशिवंत देहाच्या आसक्तीने तुम्ही एवढ्या मोठ्या संकटांना सामोरे जात इथपर्यंत पोहोचला. एवढं जर तुम्ही ईश्वर प्राप्तीसाठी केलं तर ईश्वर तुम्हाला त्यांच्या हृदयात घेईन, तुम्हाला ईश्वरच करून टाकेल, तुम्ही ईश्वरमय व्हाल. आणि हा धक्का सूरदासांना बसतो आणि सूरदास ते घर सोडून पुढे
संन्यास आश्रम स्वीकार करतात. परंतु काही कालांतराने 5-6 महिन्यांनी ते असेच यात्रा करत असतात. एके दिवशी त्यांना त्यांच्या पत्नीची तीव्रतेने आठवण येते आणि त्यांना तहान लागलेली असते. ते एका विहिरीवर जातात. तिथे एक तरुण स्त्री पाणी भरण्यास येते. तर ती स्त्री त्यांना त्यांच्या पत्नीसारखी दिसायला लागते आणि ते तिच्याकडे पाहत पाणी मागतात. ती त्यांना पाणी देते, पण तो मनुष्य सारखा त्यांच्याकडेच एक टकमक पाहतोय. त्यामुळे ती स्त्री घाबरते. ती पटकन पाणी भरते आणि आपल्या घराकडे निघून जाते. हे सूरदास तिच्या पाठीमागे तिच्या घरापर्यंत पोहोचतात. तिथे गेल्यानंतर ती स्त्री तिच्या पतीला सांगते की हा कोण अनोळखी मनुष्य माझ्याकडे सारखा एकटेक पाहतोय आणि इथपर्यंत आलाय. तेव्हा तो मनुष्य उठतो आणि सूरदासांना मारतो. मग त्यांची झापड उडते. मग ते त्यांच्याकडनं एक धारदार वस्तू घेतात आणि तिथेच त्यांची स्वतःच्या हाताने स्वतःचे डोळे काढतात. म्हणजे आसक्ती माणसाला कुठपर्यंत घेऊन जाते. अर्थात ईश्वराची त्यांच्यावर कृपा होती, त्यामुळे ते पुढे महान संत होतात. परंतु आसक्ती मनुष्याला काय करायला लावेल हे सांगता येत नाही. अशी आसक्ती मनुष्याचं, मानवाचं, साधकाचं आध्यात्मिक जीवन उद्ध्वस्त करून टाकू शकते. मात्र जर सद्गुरूंची कृपा, ईश्वराची कृपा भक्कमपणे आपल्या पाठीमागे असेल तर मात्र आपण आपल्या पुढच्या प्रवासामध्ये यशस्वी होऊ शकतो. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.